आणि आता संभर महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार। शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यासाठी देखील समिती नेमण्याचे कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश। अजित पवार गटाचं राज्यभरात मुका आंदोलन सुरू। महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मुका आंदोलनाला सुरुवात। मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अजित पवार गटाचं आंदोलन। मालवणमधील पुतळा अपघाताच्या निषेधार्थ नाशिकमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ठाकरे गटाकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला। कालच्या राड्यानंतर 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्याप्रकरणी 42 अज्ञातांवर गुन्हे। काल किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये झाला होता राडा। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू। आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर। आमच्याकडे फक्त 6 फुटांचीच परवानगी मागण्यात आली होती। राज्य सरकारच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांची माहिती। तर नौदलानं 30 फुटांचा पुतळा सांगितला याची कल्पनाच नव्हती। मिश्रांच्या दाव्यानं खळबळ। राजकोटवरचा कालचा राडा हा गृह खात्यावर थुंकण्याचा प्रकार। काल फक्त भाजपकडून पोलिसांवर हल्ले करण्याचं बाकी होतं। फडणवीस अशा गोष्टीचं समर्थन करतात। राऊतांची फडणवीसांवर टीका। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील फॉरेन्सिक टीम दाखल। कोल्हापूर फॉरेन्सिक टीमकडून किल्ल्यावर घटनेचा तपास सुरू। राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी अडवल्यानं नारायण राणे आक्रमक। एकेकाला घरात खेचून रात्रीतून मारून टाकील। राणेंची ही थेट धमकी। राणेंनी अरेरावीची भाषा केली। पोलीस ठाण्यात तक्रार करणार। आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। तर माझे काका श्रीधर नाईकांची हत्या झालेली, त्यात राणे मुख्य आरोपी होते। वैभव नाईक यांचा नारायण राणे यांच्यावर निशाणा। शिवरायांचा पुतळा उभारताना शेकडो कोटींचा भ्रष्टाचार। कुणी किती पैसे खाल्ले सगळं समोर येईल। संजय राऊतांचा सरकारवर आरोप। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। 1 सप्टेंबरपासून सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन। महाविकास आघाडीच्या नेत्यांची घोषणा। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। उद्या दिल्लीत शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक। गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवारांशी चर्चा करणार। पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही। पेसा भरती आणि आदिवासींच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली। महिनाभरापासून नाशिकमध्ये पेसा भरतीसाठी आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून प्रदीप शेंडगे यांचं नाव चर्चेत। प्रदीप शेंडगे ठाकरे गटाचे ठाणे उपशहर प्रमुख। तर एकनाथ शिंदेंच्या विरोधात उमेदवारी द्यावी, प्रदीप शेंडगेंची मागणी। जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवार बीडमध्ये दाखल। शहरात लागलेत गुलाबी झेंडे। भाजपच्या महेश शिंदेंकडून मागाठाणे भाजप उपाध्यक्षपदाचा राजीनामा। मराठा विरोधी भाजपच्या भूमिकेला कंटाळून राजीनामा। शिंदेंची प्रतिक्रिया। तर महेश शिंदेंनी मनोज जरांगेंची घेतली भेट।